नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा व्हिडिओमध्ये। आज आम्ही चाललोय कराडला। कराडला जायचं विशेष कारण म्हणजे आज भाच्याचा वाढदिवस, दिव्याचा वाढदिवस आहे। दिव्याला तुम्ही सामानगडच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार आहे। तर चाललोय नवीन एका रोडवरती, बघूया तुम्हाला काय दाखवायचं मिळालं तर दाखवतो। चला जाऊया आपण। सध्या ऊसाचा हंगाम चालू असल्यामुळे रोडवरती ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे। जोपर्यंत तुम्हाला क्लिअर रोड मिळत नाही तोपर्यंत तुम्ही गाड्यांना ओव्हरटेक करू नका। तुमच्या फ्यूल इंडिकेटरच्या इथं लेफ्ट किंवा राईट असे ॲरो असतात। जर तुमच्या फ्यूल इंडिकेटरवर लेफ्ट ॲरो असेल तर तुमच्या गाडीची फ्यूल कॅप लेफ्ट साईडला असते आणि राईटकडे असेल तर राईट साईडला असते। मित्रांनो, ही तुम्हाला माहिती होती का? ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आत्ता आम्ही गाडीमध्ये डिझेल टाकायला थांबलेलो आहोत आणि आम्ही आता कर्नाटकमध्ये डिझेल टाकत आहोत। महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकमध्ये 2 रुपये डिझेल स्वस्त आहे। आमचे गाव कर्नाटक सीमेवर असल्यामुळे आम्हाला याचा नक्कीच फायदा होतो। तर आपण मित्रांनो आता तौंदी घाटात पोहोचलेलो आहोत। इथं गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी एक वेगळी शक्कल लढवली आहे। समोर तुम्ही बघू शकताय, एक पोलीस गाडी आणि एक पोलीस उभा असलेला दिसतोय। लांबून बघायला गेलं तर हे ॲक्च्युअल पोलीस आहेत असं दिसतंय, पण तसं नाही आहे। कारण रोडचं काम चालू असल्यामुळं वेगावरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवलेली आहे आणि ही खूपच छान कल्पना आहे मित्रांनो। हा जो समोर तुम्ही फ्लायओव्हर बघत आहात, हा पूर्ण डोंगर फोडून बनवलेला गेलेला आहे आणि हा फ्लायओव्हर डायरेक्ट तुम्हाला गोव्याच्या दिशेने नेऊन जोडला जाणार आहे। हा जो उजव्या बाजूला डोंगर दिसत आहे तो आडीचा डोंगर आहे। इथे डोंगरावरती दत्तांचे देवस्थान आहे आणि डाव्या साईडला जो तुम्ही रोड बघत आहात तो आप्पाची वाडी इथे जाणार आहे। इथं हलसिद्धनाथांचे मंदिर आहे आणि बऱ्याच वेळेला मध्ये कलर्स मराठीवर बाळूमामांची सिरियल येत होती, त्यामध्ये तुम्ही हलसिद्धनाथांचे नाव नक्कीच ऐकले असणार आहे। हा जो समोर दिसतोय हा चेकपोस्ट आहे। कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरील असणारा महाराष्ट्रातला हा चेकपोस्ट आहे। दोन्ही बाजूने जे छोटे डोंगर दिसतात ते सांगतात की आपण आता कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि डाव्या साईडला जो रोड जातोय तो शिवाजी युनिव्हर्सिटी आणि कोल्हापूर सिटीमध्ये जातोय। तर मित्रांनो, आपण आता सांगली फाट्याला पोहोचलेलो आहोत। तुम्ही समोर बघू शकताय, ही महाराष्ट्र शासनाची शिवाई बस चालू झालेली आहे। ही पूर्णपणे 100% इलेक्ट्रिक बस आहे। हा जो वर तुम्ही फ्लायओव्हर बघत आहात हा कराडमध्ये बनवायचं चालू आहे। याचं काम गेले 1.5 वर्ष चालू झालेलं आहे। ह्या फ्लायओव्हरबद्दल जर बोलायचं झालं तर हा सुमारे 3.5 किलोमीटरचा फ्लायओव्हर आहे आणि 6 लेनचा हा फ्लायओव्हर असणार आहे। त्यानंतर याच्यासाठी जवळपास 485 करोड रुपये मंजूर झालेले आहेत। ह्या फ्लायओव्हरचं अजून काम चालूच आहे। हा फ्लायओव्हर पूर्ण झाल्यानंतर कराडमध्ये जवळपास 70 ते 80% ट्रॅफिक कमी होणार आहे आणि इथे होणारी अडचण दूर होईल। आत्ता जरी तुम्हाला कराडमध्ये आल्यानंतर ट्रॅफिकचा सामना करायला लागला तर काही हरकत नाही, कारण फ्लायओव्हरचं काम पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या पुढील काळामध्ये तुम्हाला निश्चितच ट्रॅफिकची समस्या होणार नाही।
हे जे डाव्या बाजूला तुम्ही बघत आहात, हे कराडचं सुप्रसिद्ध कृष्णा हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल कराडच्या बाहेर मलकापूर गावात हायवेवरतीच आहे. तर फायनली मित्रांनो, आपण आता कराडमध्ये पोहोचलेलो आहोत. कराडबद्दल जर बोलायचं झालं, कराड हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे शहर आहे. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला प्रीतिसंगम असे म्हणतात. कराड या गावाला यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे योगदान लाभलेले आहे. कराड गावचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे आहेत. दिव्याच हॅपी बर्थडे. थँक्यू. आज काय विशेष? काय नाही, केक कापायला घरी जाता सगळं केक कापायचं आणि केक कापायचा आणि घरीच आहे. जेवण जेवण आहे की. चला जाऊया, चला खाली. मग आजी आजोबा आले. चल आल्यात. होय. चल. साठी कापसाच्या वाती आम्ही वाळतो माणिक मोती विरापिडा जमले बळीज राजे होते राजलक्ष्मी नांदुले भरभरा